नमस्कार मंडळी, चवदार सफर ह्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपण आज बनवतो आहे कुरकुरीत कोथिंबीर वडी. मार्केटमध्ये सध्या कोथिंबीर मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहे आणि स्वस्तसुद्धा आहे. सो आपण बघणार आहोत कोथिंबीर वडी बनवण्यासाठीचं साहित्य. सर्वप्रथम आपण इकडे घेतली आहेत लसूण, मिरची, आलं, कोथिंबीर, तीळ, धणा पावडर, जिरा पावडर आहे, ते मीठ आहे, हिंग, हळद, मिरची पावडर, उकडलेला बटाटा, थोडंसं आपण इकडे गूळ घेतलेला आहे, लिंबू घेतलेला आहे. त्यानंतर इकडे आहे आपलं बेसनचं पीठ, चणा पीठ. इकडे आहे आपला शेंगदाण्याचा कूट. नंतर घेतलं 1 चमचा आपण तांदळाचं पीठ आणि 1 चमचा ज्वारीचं पीठ. आणि आपलं मेन इन्ग्रेडियंट आहे इकडे कोथिंबीर. तर बघूया कशी बनवायची कोथिंबीर वडी. आपण इकडे कोथिंबीर फाईन चॉप करून घेतो आहे. सर्व कोथिंबीर आपण कापून घेऊया. आपली कोथिंबीर इकडे चिरून झालेली आहे बारीक. आता आपण करूया वाटण्याची तयारी. सो आपण घेतल्या होत्या 4 ते 5 हिरव्या मिरच्या. त्याच्यामध्ये एक आल्याचा तुकडा, तो कापून घ्या. त्याच्यामध्ये नंतर आपण टाकतो आहे लसणाच्या पाकळ्या, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या. ह्यात थोडं पाणी टाकून आपण त्याला मिक्स करून घेऊया. वाटण इकडे रेडी आहे. आपण ते आता मिक्स करून घेऊया कोथिंबीरमध्ये. वाटण टाकून झालं आहे. आता आपला जो उकडलेला बटाटा होता तो आपण खिसून घेऊया. सो बटाटा उकडून टाकल्यानंतर थोडा वडीला क्रंचीनेस येतो तळल्यानंतर. सो हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही बटाटा टाकू शकता. तुम्ही पाहू शकता आपण सर्व बटाटा ह्यामध्ये किसून घेतलेला आहे. आता आपण ह्यामध्ये टाकूया मिरची पावडर 2 चमचे. नंतर यामध्ये जाते हळद, थोडंसं हिंग चवीपुरती, जिऱ्याची पावडर 2 चमचे, धणे पावडर आहे 2 चमचे, आणि त्यात टाकतो आपण चवीपुरते मीठ. सो आपण जो गूळ घेतला होता थोडासा तोही टाकतोय आपण. त्याच्यामध्ये जाते आता शेंगदाण्याचं कूट. एक अर्धी वाटी आपण शेंगदाण्याचा कूट घेतला आहे. शेंगदाण्याचा कूट टाकला थोडा क्रंचीनेस येतो. आणि त्यामध्ये आपलं तांदळाचं पीठ आणि 1 चमचा ज्वारीचं पीठ हे मिक्स करून आपण त्यामध्ये टाकतोय. सो याने टेक्स्चर थोडं चांगलं येतं अजून, आणि तांदळाच्या पिठाने ही क्रंचीनेस वाढतो. त्यामध्ये आपलं जातं आता मेन इन्ग्रेडियंट चण्याचं पीठ आणि 2 चमचे मीठ तुमच्या चवीनुसार. त्यात जातात आपले तीळ. सो हे सगळं मिक्स केल्यानंतर
आपण हे जे बॅटर आहे ते व्यवस्थित सगळं मिक्स करून त्याचा एक डो बनवूया. व्यवस्थित मिक्स करून, आणि पाणी जास्त प्रमाणात वापरू नका. कोथिंबीरचंही स्वतःच असं पाणी असतं, ते त्याला सुटेल मिक्स करताना. सगळं व्यवस्थित मिक्स करून त्याचा गोळे बनवून घेऊया आपण. कमी प्रमाणात ह्याच्यामध्ये आपण एक अर्धा लिंबू पिळून घेऊया. बटाट्यात आणि वाटण्यात कोथिंबीर पाणी भरपूर प्रमाणात असतं ना. अर्धा लिंबू आपण ह्यात मिक्स करून घेतलं. थोडंसं तेल 1 चमचा आपण ह्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया. बॅटर मिक्स करतानाच असा सुगंध दरवळला आहे किचनमध्ये. मस्तपैकी वास येतोय कोथिंबीरचा. व्यवस्थित मिक्स करून घ्या. जर तुम्हाला गरज वाटत असेल अजून बेसन ॲड करण्याची, तर ते तुम्ही ॲड करून घेऊ शकता. सो आम्ही थोडंसं बेसन ॲड करतोय. अशा या रेसिपी तुम्हाला दाखवताना त्याचा एक चांगला फायदा असा होतो आहे की आम्हालाही नवीन नवीन रोज रोज काही ना काहीतरी खायला भेटतं आहे. थोडंसं पाणी ॲड करून घ्या. तर आपलं बॅटर इथे मिक्स करून झालेलं आहे. आपण त्याचे असे गोळे बनवून घेऊया. आणि एक साईडला गॅसवर आपण इकडे मोदक पात्र गरम करत ठेवले पाणी. सो ते आपण वडी असेल ती आपण स्टीम करणार आहोत. सो तुमच्याकडे मोदक पात्र नसेल तर तुम्ही इडलीचं भांडंही वापरू शकता. इकडे आपण गोळे करून घेतोय. इकडे आपला गोळा रेडी आहे. इकडे आपण एक गोळा तयार करून घेतला आहे. भांड्याला इकडे खाली तेल लावलेलं आहे थोडंसं चिटकू नये म्हणून. आणि आपण ह्याच्यामध्ये दुसरा एक गोळा ठेवतो आहे. असे तुम्ही गोळे तुमच्या हिशोबाने लहान मोठे जसं तुम्हाला यूज असेल त्याप्रमाणे बनवून घ्या. आणि इथे भांडं पाणी गरम झालेलं आहे थोडं, आपण त्यावर हे भांडं चढवतो. सो हे आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे 5 ते 10 मिनटं. आणि नंतर आपण त्याला फ्राय करून घेऊ. स्टे ट्यून. गॅस बंद केलेला आहे. कोथिंबीर वडी आपली तयार आहे. थंड झाली का आपण ती कापून फ्राय करून घेऊ. चे गोळे स्टीम करून झालेत आपले. आता आपण त्याला चॉप करून त्याचे पीसेस करूया आणि मग आपण त्याला फ्राय करायचं आहे. जास्त बारीकही नका ठेवू आणि जास्त जाडी सुद्धा नका ठेवू. एकदम जाड पण. सो एवढ्या साईजमध्ये तुम्ही पीसेस कट करून घ्या.
तर इकडे आपण पीस कापून घेतलेले आहेत. आपण इकडे तेल तापत ठेवलेलं आधीपासून. सो हे तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकता, अदरवाईज डीप फ्राय पण करू शकता. मी डीप फ्राय करायला तेल ठेवलं आहे. मी एक एक करून हे पीस तेलामध्ये सोडतो आणि मंद आचेवर आपल्याला ते तळून घ्यायचे. फ्लेम गॅसची बारीकच ठेवा, जेणेकरून ते करपणार नाहीत आणि व्यवस्थित शिजतील. आता आपल्या इकडे कोथिंबीर वडी गोल्डन कलरमध्ये झालेली आहे. सो आपण ती एक एक करून काढून घेऊया. बघू शकता तुम्ही किती सुंदर आणि कुरकुरीत झाल्यात वड्या. आपली कोथिंबीर वडी तयार आहे. तुम्ही नक्की घरी ही रेसिपी ट्राय करून बघा आणि आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा. थँक्यू.